चला प्रकाश इलम या इकडे. यावेळेस पहा अगदीच सुनील आहे गोलंदाजी मार्कवरती. पहा ऑन स्ट्राईकला आपण देवीदासला पाहतोय. यावेळेस पहा अगदीच एक सिंगल धावीतून कन्वर्ट होत असताना यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती इथे डॉट चेंडू आलाय. अगदीच टॅप करायचं होतं. सिंगल धावाले माफी असावी. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धावाले. संघाचं एटीएम खुलं झालं 1 या धावसंख्येने. इथून 4 ओव्हरचा सामना आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या फटक्यांची गरज आहे. आज पाऊस नाही आहे आणि त्याचा फायदा घ्यावा लागेल टीमला, कारण रोज पाऊस असायचा. कालच्या दिवसामध्ये 1 तास सामने थांबवले होते. यावेळेस पहा अगदीच टॅप केला चेंडूला. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न झाला. दुसरी देखील सक्सेसफुल होईल का? दुसरी धाव देखील सक्सेसफुल झाल्या. यावेळेस पहा अगदीच फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा. ह्या वेळेस फटका चांगला आहे. आउटफील्ड थोडीशी फास्ट त्या ठिकाणी. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. 4 धावांसाठी हा चौकार. पहा 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा आणि षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहा 4 चेंडूंचा षटक असणार आहे. 2 पॉवर प्लेच आहेत आणि यावेळेस फुल टॉस चेंडू होता. अगदीच सावरलंय स्वतःला आणि पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. एका षटकाच्या अंती धावफलकावरती 7 धावा आपण पाहतोय. म्हणजे 7ची सरासरी जरी राखली तरी 40 धावा होऊ शकतात, कारण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये देखील धावा येऊ शकतात. यावेळेस पहा करण आहे गोलंदाजी मार्कवरती. 7 धावा खर्च झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फाईनला फटका आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो, परंतु चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल 4 धावांसाठी. इथून पुन्हा एकदा चौकार. यावेळेस पहा अगदीच पहिल्या चेंडूवरती चौकार आला. यावेळेस फुल टॉस आहे आणि समाचार चांगला आहे, परंतु आणि अगदीच क्षेत्रखेळच्या डोक्याच्या वरतून चेंडू 6 धावांसाठी सीमा पार झालाय. षटकार आलाय खरं तर. इथून भिलवले टीमच्या खात्यामध्ये 6 आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. यावेळेस पहा फुलटॉस चेंडू होता. चांगला समाचार घेतला जातोय. यावेळेस थोडासा कट केलाय चेंडूला. पहा स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती 17 धावा आपण पाहतोय.
चांगली गोलंदाजी आहे करणच्या माध्यमातून. यावरती थोडासा पायाचा वेध घेतला आहे. यावेळेस फलंदाज बाद झालाय. रामदास हा फलंदाज, त्याच्या बॅटमधून 2 फटके आले होते, तो फलंदाज इथून बाद झालाय. नवीन फलंदाज रवीला आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला आता. त्यावेळेस पहा यॉर्क पद्धतीचा चेंडू, एक सिंगल धावाले इथून कंप्लीट होत असताना धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंच्या मध्ये आपण पाहतोय. यावेळेस पहा पहिल्या दिवसामध्ये वंजारवाडी संघाने अगदीच सेमीफायनल मध्ये धडक मारल्या. इट इज अ वाईड चेंडू, एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 19 या अंकावरती पाहतोय. यावेळेस सुरेख फटका आहे, चेंडू 1 बाउन्स अखेर सी मारेशा पलीकडे जाईल, चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 23 अंकावरती. पहा अगदीच यावेळेस दुसरं षटक देखील संपुष्टात आले आणि धावफलकावरती धावसंख्या आपण 23 पाहतोय. यावेळेस पहा अगदीच गोलंदाजी मार्कवरती शुभम आहे, ऑन स्ट्राईकला रवी. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला भिरकावून दिलाय फाईनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा हा षटकार. धावा 29 धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतोय. भिलवली टीमची थोडासा उशीर देखील झालाय, जवळपास 1 तास लेट सामना संपल्यानंतर आणि त्याची पॅनल्टी देखील घेतल्यानंतर चांगली फलंदाजी झाली भिलवली टीमची. म्हणजे पहा अगदीच एक धावेला महत्व दिलं जातं इथे. 29 धावा धावफलकावरती. यावेळेस अगदीच 1 बाउन्सचा चेंडू, अगदीच आपण थोडासा खांद्याच्या वरतून जाणारा चेंडू आपण पाहतोय. एकोणतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल शुभम या गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू चांगला हाताळलाय. यावेळेस देखील चांगला फटका आहे, आखूड टप्प्याचा चेंडू. पहा आता डिसिजन काय असेल पंचांचं. अगदीच इट इज अ नो बॉल, जास्त बाउन्स होता चेंडू आणि अगदीच आता गोलंदाजाला इथून दंडित केलं जात आहे. म्हणजे पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. धावफलकावरती 35 धावा, 36 धावा, नो प्लस षटकार अशा 36 धावा धावफलकावरती पाहतोय. यावेळेस पहा अगदीच खराब फेकी इथे पाहतोय. पंच एक सिंगल धाव का? ओके, एक सिंगल धावले. फ्री हिटचा चान्स होता.
पहा नामदेव इलम साहेबांचं देखील ते शुभ आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्षमय स्वागत आहे. यावेळेस पहा एक सिंगल धावाले एका धावेच्या मदतीने 37 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा 9 चेंडू असेल. पहा बॅक टू बॅक दुसरा बाउन्स, तिसरा बाउन्स आला यावेळेस. पंच गोलंदाज बाद असेल का? नाहीये. ओके, हाईट चेंडू आहे त्यामुळे बाद नसणार आहे. आपण थ्रो गोलंदाजाला बाद करतो. अडोतीस धावा धावपलकावरती आहेत. पहा अगदीच खराब गोलंदाजीचं प्रदर्शन या ओव्हरमध्ये. तीन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 38 धावा आहेत धावपलकावरती. यावेळेस पहा समोरच्या दिशेला टॅप केलं, फलंदाज बाद होईल का? परंतु अगदीच रनिंग विकेटला मात्र इथे चांगलं प्राधान्य दिलंय. एक धाव कंप्लीट होत असताना. पहा 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावपलकावरती आपण पाहतो 39 धावा. यावेळेस पहा अगदीच बाहेर ठेवलं होतं चेंडूला अगदीच, परंतु त्या चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव इथून कंप्लीट होत असताना धावपलकावरती धावसंख्या 40 पाहतो. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधला. आतापर्यंत विचार केला नाही या गोलंदाजाचा तर 5 चेंडूंमध्ये जवळजवळ 17 धावा खर्च करतोय. 40 धावा आहेत धावपलकावरती. पहा 40 धावा. ह्या वेळेस सुरेख फटका, चेंडू वन बाउन्स अखेर सीमा रेषा पार आणि 17 धावा होत्या तिथे आता 21 धावा एका ओव्हरमध्ये खर्च करतोय शुभम हा गोलंदाज. आपण पाहतोय धावपलकावरती धावसंख्या 44. यावेळेस पहिला चेंडू पहा. यावेळेस देखील चेंडू डॉट आला. पंच 2 चेंडू झाले ना? पंच चेंडू 2. ओके. यावेळेस पहा अगदीच आपण पाहतोय रवी ऑन स्ट्राईकला. यावेळेस तिसरा चेंडू देखील डॉट आलाय. 5 चेंडू जर का किपरच्या हातामध्ये असला, खालून जरी स्ट्राईक सोडली तरी फलंदाज बाद नसणार आहे. चेंडू हातात असल्यावर डॉट चेंडू दिला जाईल. पंच हे देखील सांगणं महत्त्वाचं असेल, कारण किपरच्या हातामध्ये चेंडू जर का सुटला तर आपण धाव घेऊ शकता. यावेळेस फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव आले इथून कंप्लीट होत असताना एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड 45 या अंकावरती पाहतोय. पहा या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाले. 4 चेंडूंमध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केले या गोलंदाजाने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहा इथून शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून केली जाते. आता रामदास आहे ऑन स्ट्राईकला. रामदास आहे ऑन स्ट्राईकला. यावेळेस बिग हिट केला, बिग ब्लास्ट, फटका फसलाय आणि इथून फलंदाज होईल बाद.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहा. नवीन रामदास मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. यावेळेस वाईट चेंडूची फेक झाल्या. धावपलकावरती 46 धावा. 46 धावा पाहतोय धावपलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी झाल्या पहा. सध्या कशेले विभागामध्ये आणि कडा विभागामध्ये पावसाचा जोर वाढलाय. धावपलकावरती 46 धावा आहेत. षटक संपुष्टात आलंय. 47 धावसंख्येचं टार्गेट आहे. यावेळेस पहा डॉट चेंडू आलाय. ऑन स्ट्राईकला फलंदाज आहे. ऑन स्ट्राईकला सुनील आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती देवीदास. विजयासाठी पाहिजेत 47 धावा. यावेळेस देखील डॉट चेंडूची सांगता झाल्या.
यावेळेस देखील डॉट चेंडूची सांगता झाली. चांगल्या चेंडूची फेक होत्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तीन चेंडूचा खेळ संपुष्टात आला. यावेळेस फुल टॉस चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. तीन तीन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि यावेळेस सुनील फलंदाज होईल बाद. पहा फुल टॉस चेंडू होता. फलंदाज इथून झालाय बाद. सुनील नवीन फलंदाज आपण अतिशला पाहतोय. त्याला खरिवली टीमचा कॅप्टन आणि आमचे महेश पवार देखील इथे पहा. मेलवाडी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी दोन्ही टीमने लगेच यायचंय. पहा खरिवली टीमचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. मेलवाडी टीम आपण देखील कर्णधार लगेच पाठवायचा आहे. ज्यावेळेस विकेट करायचा होता स्लोवर गतीचा चेंडू एक सिंगल धावीतून कंप्लीट होत असताना 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. पहा एक धाव धावफलकावरती. चला या मिलवाडी टीम आपण कर्णधार पाठवायचा आहे. महेश पवार तुम्हाला पॅनल्टी पाहिजे का बोला. कॉल आम्ही देतोय, तुम्ही जवळ अजून नाणेफेकीचा कॉल साठी तर येत जा. अन्यथा पहा 4 रनांची पॅनल्टी नाही तर 2 बॉल तुम्हाला जी मान्य असेल ती. यावेळेस बॅटची कडा. फलंदाज बाद होईल का. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु फलंदाज सेफ असेल. षटक संपुष्टात आलंय. चला मंगेश पवार तुम्हाला इकडे आवाज देत आहेत पहा. महेश पवार आणि संपूर्ण टीम इकडे यायची. चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मिलवाडी टीमने. दोन्ही टीमला विनंती मैदानात जाण्या अगोदर एंट्री फी जमा करणं बंधनकारक असेल अन्यथा 2 धावांची पॅनल्टी. पहा येणारे चेंडू 18 मध्ये पाहिजेत 45 धावा म्हणजे 3 ओव्हरमध्ये प्रति षटकाचा विचार केला तर 15ची सरासरी राखायची. इथून 3 ओव्हरमध्ये 45 धावा होऊ शकतात. मोठ्या फटक्यांची गरज आहे. ऑन स्ट्राईकला डावखुरा फलंदाज आहे. गोलंदाजाची डोकेदुखी असते आणि ती डोकेदुखी आता जर का यशस्वी झाले तर होणार टीमसाठी खूप महत्त्वाची. आणि इथे महत्त्वाची पहिल्या बॉलवर षटकार आलाय 6 धावांनी सुरुवात केली. इथून पहा डोकेदुखी म्हणता येईल कारण पहिल्या चेंडूवरती अगदी ब्लॉकला चेंडू टाकायचा होता परंतु तो रडारमध्ये सापडला. बॅटच्या चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. यावेळेस पहा अगदी यॉर्क पद्धतीचा चेंडू आलाय. डॉट चेंडूची सांगता झाले. धावफलकावरती 8 धावा. इथून 39 धावा पाहिजेत. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचेल का. सुरेख झेल फलंदाज इथून झालाय बाद.
यावेळेस पहा अगदीच नवीन फलंदाज मैदानात गेला. यावेळेस फुल टॉस चेंडू, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल आले. एकापेक्षा दुसऱ्याचा प्रयत्न दिसत नाहीये, म्हणजे एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 9 या अंकावरती पोहोचेल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक फसला यावेळेस, आणि अगदीच फलंदाज बाद होईल. पहा अगदीच मोठ्या फटक्यांची गरज आहे इथून, आणि त्याच मोठ्या फटक्यांची गरज असताना फटका फसला आणि फलंदाज बाद झालाय. त्यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धावाल्या. इथून 2 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय पहा, आणि धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा, म्हणजे 37 ची गरज आहे. इथून येणार चेंडू 12 मध्ये 37 पाहिजेत. पंच यावेळेस 9+4 अशा फुकटच्या 5 धावा, म्हणजे 12 चेंडूमध्ये अद्यापही 32 धावांची गरज आहे. पहा आता या ओव्हरमध्ये किमान 2 षटकार जरी आले तरी देखील सामना बदलू शकतो. 47 धावसंख्येचं टार्गेट होतं, परंतु धावपलकावरती आता 15 धावा आहेत. विजयासाठी 32 धावांची गरज आहे. आता 16 ची सरासरी राखायची. पहा 16 ची सरासरी राखायची प्रत्येक ओव्हरमध्ये. पुढचा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे फलंदाजासाठी. योगेश फलंदाज आहे. त्यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून जाईल, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स अखेर सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार. आणि आमचे हॉलिंडर जरा बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. एका ठिकाणी बसून राहू नका. देवदास हिलम, संतोष वाघमारे एकाच ठिकाणी बसले. जरा बाउंड्री लाईनचा ताबा घेतला तर बरं होईल. एकोणीस धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू, फटका फसलाय आणि फलंदाजीतून होईल बाद. एकोणीस धावा धावपलकावरती. पहा आता विलास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय.
यावेळेस पहा अगदीच विलास गेला ऑन स्ट्राईकला. यावेळेस बॅटची कडा आणि ते टीमसाठी आपण पाहतोय 3 धावा वाचवत असताना क्षेत्ररक्षक, कारण मागच्या साईडला जर काही चेंडू गेला तर चौकार निश्चित असतो, पण त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धावीतून कंप्लीट झाले. धावफलकावरती 20 धावा आपण पाहतोय. 27ची गरज आहे अजून. ह्या वेळेस फुलटॉस चेंडू होता, परंतु पुढे निघून खेळायचा प्रयत्न आहे तो फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज पहा सागर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. धावफलकावरती धावसंख्या आपण 20 पाहतोय. 27ची गरज आहे इथून. चेंडू असतील 8 मध्ये 27 पाहिजेत. यावेळेस फटका चांगला आहे आणि सुरेख झेल, फलंदाज बाद. 5 चेंडू असणार आहेत आता 7 म्हणजे 7 मध्ये 27 पाहिजेत, म्हणजे मोठ्या फटक्यांची गरज आहे इथून. यावेळेस पहा अक्षय आहे गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगली गोलंदाजी झाली. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस 9+4 अशा फुकटच्या 5 धावा. आता पहा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज बाद असेल का पंच? ओके. शेवटचा चेंडू आता कोणाकडे दिला जाईल? 22ची गरज आहे. 22ची गरज आहे. 7 मध्ये 22. या चेंडूवरती एखादा फटका, फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि त्यावरती एखादा फटका सामना बदलू शकतो. शेवटच्या ओव्हरमध्ये कमी धावा येतील. शेवटचा एक चेंडू टाकायचा आहे, तर कोणाकडे गोलंदाजी दिली जाईल? पंचवीस धावा पहा अगदीच. यावेळेस पहा अगदीच शॉर्ट बॉल होता. नाही लावू शकतो ना डायरेक्ट बॉलर.
20 धावांची गरज आहे यावेळेस. पहा फुलटॉस चेंडू होता. 6 मध्ये 20 ची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती 2 येतील का? 2 आल्यात. फेकी खराब दिसते आणि ते 2 धावा कंप्लीट होत असताना येणारे 5 चेंडू 3 षटकारांची गरज आहे. ते 3 षटकार या ओव्हरमध्ये यायला पाहिजेत टीम होणार टीमसाठी. परंतु पाहू कशा प्रकारची फलंदाजी होईल इथून. अगदीच फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही आहे. 2 धावा तर आल्यात पहिल्या चेंडूमध्ये आणि येणारे 5 चेंडूमध्ये 18ची गरज आहे इथून. 29 धावा धावपलकावरती. पहा यावेळेस बिग हिट आलाय. षटकार तर आलाय. आता पाहिजेत 12. आता पाहिजेत 4 मध्ये 12. म्हणजे 3 षटकारांची गरज आहे इथून. या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की षटकार येतील, परंतु पहिल्या चेंडूवरती जर का पाहिलं तर फुलटॉस होता. टॅप केलं होतं. अगदी त्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होत असताना दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. येणारे चेंडू 4 मध्ये पाहिजेत 12. 4 मध्ये 12 पाहिजेत. यावेळेस परत फुलटॉस होता, परंतु एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झालाय. फंबल. पाहतोय तिसरीचा प्रयत्न होईल का? 3 मध्ये 10ची गरज आहे. पहा हा देखील फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस वरती जर का एखादा मोठा फटका आला असता तरी देखील सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळाली असती. पहा आता 3 मध्ये 10ची गरज आहे. दहाची गरज आहे. पहा 3 मध्ये 10 होऊ शकतात इथून. 18ची गरज होती. 20ची गरज होती. आता पाहिजे 10. यावेळेस पुढे सरसावून खेळायचं होतं. डॉट चेंडूची सांगता झाले. 2 मध्ये पाहिजे 10. पहा 6 मध्ये 20 पाहिजे होत्या. तिथून पहिल्या चेंडूवरती 2 आल्या. त्यानंतर षटकार आला. परत तिसऱ्या चेंडूवरती 2 आल्या, परंतु चौथा चेंडू डॉट आला. आता पहा 2 मध्ये 10ची गरज आहे. यावेळेस देखील डॉट चेंडू. पहा आता इथे सामना थोडासा गमवत असताना आपण पाहतोय होणार टीम. यावेळेस बिग हिट केलाय. फटका फसलाय खरा, परंतु ते फंबल पाहतोय. सामना विन झालाय. भिलवले संघ आपण पाहता.